नमस्कार. मी रोहिणी आपल्या महाराष्ट्रीयन कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण एकदम खास आणि थोडीशी बिस्किट नारळाची वडी बनवणार आहोत. रक्षाबंधनासाठी अगदी परफेक्ट. आठवतंय का लहानपणी आईने केलेली ती वडी? बरोबर दरवळणारा तो गोड सुगंध. आज आपण तोच गोडवा नव्या अंदाजात बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इथं आपण एक नारळ आहे ते फोडून घेतलेला आहे. 1 वाटी साखर, 2 चमचे तूप, 2 चमचे दुधाची साय घेतलेली आहे, 1 चमचा गुळाची पावडर, इथे इलायची पूड घेतलेली आहे, पिस्ताचे तुकडे घेतलेले आहेत. इथे आपण नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे जेणेकरून सारण आहे ते चिटकणार नाही. तूप घेतलं होतं 2 चमचे, ते घालून दिले. ठेवलेलं खोबरं आहे ते टाकून घेऊया. दोन मिनिट तुपामध्ये फिरवून घ्यायची. टाकून घेऊया. बघू शकता सारणाचा कलर चेंज झाला. छान मिक्स करून घ्यायचं. आता आपण 2 चमचे साय घेतली होती ती टाकून घेणार आहे. तुमच्याकडे जर साय नसेल तर तुम्ही इथे दुधाचा वापर करू शकता. दुधाचा जास्त वापर करायचा नाही, तर वड्या जास्त दिवस टिकणार नाही. इलायची पावडर टाकून घेऊया. इथं मी 1 चमचा गुलकंद सिरप घेतलेला आहे. यामुळे वड्याला छान फ्लेवर येतो. पूर्णपणे ऑप्शनल आहे. एकदम कमी गॅसवर जोपर्यंत सारणाचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत फिरवत राहायचं. खूप सोपी पद्धत आहे वड्या करायची. आणि बघू शकता वड्याचं सारण आहे ते आता छान गोळा होत आहे. जेव्हा गोळा तयार होईल तेव्हा गॅस बंद करून घ्यायचा. आणि आता छानसा सुगंध येत आहे नारळ. गॅस बंद करून घेऊया. आपण ट्रे घेतलेला आहे. आता या ट्रेला मी थोडस तूप लावून घेणार जेणेकरून वड्या चिटकणार नाहीत. आता हे गरम सारण आहे ते काढून घेऊया. तुम्ही जर ट्रे नसेल तर स्टीलचं ताट किंवा प्लेट याचा वापर करू शकता. पण हे सारण आहे ते सगळीकडे पसरवून घेणार आहे. गरम आहे तोपर्यंतच पसरायचं, नंतर ते जसं थंड होईल तसं सारण कडक होईल. वड्या करायला इतके सोपे आहेत की कोणीही करू शकेल. आपण पूर्णपणे ऑप्शनल आहे. मला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. पिस्ता पूर्णपणे पसरवून झालेला आहे. 10 ते 15 मिनिट झाल्यानंतर आपण वडी कट करून घेणार आहोत. ही बघा तयार झाली आपल्याला नावासाठी खाली बनवलेली नारळाची वडी. पारंपरिक पण थोडीशी वेगळी, अगदी आपल्या हातातली. रक्षाबंधनाच्या गोड आठवणीसाठी ही वडी बनवा. जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या भावंडांवर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभ रक्षाबंधन. धन्यवाद.